पुण्यातील एमजीएम कॉलेजमध्ये त्या वर्षी नव्या बॅचची गडबड चालू होती. नवीन चेहरे, कॅम्पसवरची गजबज आणि कॉलेजच्या जुन्या भिंतीवर नवीन स्वप्नाची रंगरंगोटी. पल्लवी पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये आली. तिने साधा निळा ड्रेस घातला होता. केसांना हलकीशी वेणी आणि डोळ्यात उत्साहाची चमक. ती मूळची साताऱ्याची, गावात सगळ्यांची लाडकी. पण इथे पुण्यात तिला कोणी ओळखत नव्हतं. आई-वडिलांनी तिला स्वप्नासह पुण्यात पाठवलं होतं. फक्त एकच सांगितलं, "पल्लवी, अभ्यास चांगला कर. बाकी सगळं आपोआप जमेल." क्लासमध्ये ती पहिल्याच बेंचवर बसली. जवळच एक मुलगा आला. उंच, हसतमुख, हलकासा बेशिस्त, पण नजरेत खोडकरपणा. "हाय, मी अमय. तू पल्लवी." ती हसून म्हणाली. त्या क्षणीच त्याच्यामध्ये एक हलकीशी ओळख तयार झाली. पहिल्या आठवड्यात पल्लवी आणि अमयची मैत्री जमली. अमय अभ्यासात फारसा पुढे नव्हता, पण त्याचा विनोदबुद्धी आणि मदत करणारा स्वभाव तिला आवडला. कॅन्टीनमध्ये दोघं अनेकदा एकत्र बसू लागले. एकदा गणिताचा असाइनमेंट सबमिट करण्याचा दिवस होता. अमयने ते पूर्ण केलं नव्हतं. पल्लवीने आपले नोट्स त्याला दिले. "तू नाही दिलंस तर सर खूप ओरडतील." ती म्हणाली. अमय हसत म्हणाला, "तू खरंच देवदूत आहेत. माझं बुडतं जहाज वाचवलंस." तिच्या मनात एक वेगळीच ऊब जाणवली. त्याची बोलण्याची पद्धत, काळजी घेणं कुठेतरी तिच्या मनात जागा बनवू लागलं होतं. कॉलेज दूरची घोषणा झाली. महाबळेश्वर आणि पंचगणी. संपूर्ण क्लासमध्ये आनंदाचं वातावरण होतं. बसच्या प्रवासात पल्लवी खिडकीतून बाहेर डोंगर पाहत होती. हवेत गारवा आणि मनात शांतता. अमय तिच्या शेजारी बसला आणि तिच्या हातात हळूच एक डेअरी मिल्क ठेवलं. "हे कशासाठी?" ती हसत विचारते. "कारण आज तुझा मूड थोडा सिरियस दिसतोय. गोड खाल्लं की मूड ठीक होतो." पल्लवीने चॉकलेट घेतलं, पण मनात हलकासा कंपन निर्माण झाला. तो एक साधा क्षण होता, पण तिच्यासाठी खास. "ठीक आहे." आता पल्लवीची कॉलेजमधली प्रेम था. महाबळेश्वरची ती सकाळ अप्रतिम होती. धुक्याने वेढलेले डोंगर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि दडगार वारा. संपूर्ण क्लास टेबल लॅटवर फिरायला गेला होता. फिरताना पल्लवीचा पाय एका छोट्या दगडावर अडकला आणि ती घसरली. क्षणात अमयने तिचा हात धरून तिला सावरलं. "सावधान, तिथे खूप उतार आहे." अमयने हलक्या आवाजात सांगितलं. पल्लवीने धन्यवाद म्हणता त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात काळजी होती आणि काहीतरी अजून जे तिला कळेना पण जाणवत होतं. त्या दिवसांच्या उरलेल्या वेळेस ते दोघं जास्तीत जास्त एकत्र फिरले. पॉइंटवर फोटो काढले, स्ट्रॉबेरी खाल्ली आणि खूप गप्पा मारल्या. पल्लवीच्या मनात आता स्पष्ट होतं की अमय तिच्यासाठी फक्त क्लासमेट नव्हता. दूरवरून परतल्यानंतर काही दिवसांनी क्लासमध्ये एक लहानसं प्रोजेक्शन होतं. पल्लवी आणि अमय एका ग्रुपमध्ये होते. अमयने तयारी नीट केली नव्हती आणि प्रेझेंटेशनमध्ये तो गोंधळलेला. त्यामुळे पूर्ण ग्रुपची मार्क कमी झाली. ब्रेकमध्ये पल्लवीने थोड्या रागाने सांगितलं, "अमय, थोडं जबाबदारीने वाग ना. सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो." अमयला तिचा सूर खटकला. तो म्हणाला, "तुला माहीत आहे, मी दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त होतो. नेहमी मला दोष देऊ नको." पहिल्यांदाच त्याच्यामध्ये तणाव आला. पल्लवी दिवसभर चिरलेली होती आणि अमयही तिला टाळत होता. वाद झाल्यापासून 2-3 दिवस दोघं एकमेकांशी बोलले नाहीत. पण त्याच काळात क्लासमध्ये त्यांच्या मैत्रीबद्दल कुजबुज सुरू झाली. पल्लवी आणि अमय तर नेहमी सोबत असतात. दोघं रिलेशनमध्ये असावेत बहुतेक, अशी गॉसिप पसरू लागली. एका दुपारी कॅन्टीनमध्ये बसताना पल्लवीने हे ऐकलं आणि तिला थोडं वाईट वाटत. लोक किती लवकरच बोलायला लागतात, ती मनाशी म्हणाली. त्याच वेळी अमय आला आणि तिच्या टेबलावर बसला. आपल्या वादामुळे लोकांना बोलायची संधी मिळाली बहुतेक, तो हसत म्हणाला. पल्लवीने हसकसं स्मित केलं. "मग कदाचित आपल्याला पुन्हा बोलायला हवं," ती म्हणाली. दोघे पुन्हा मैत्रीच्या मार्गावर आले, पण मनात काहीतरी वेगळंच अंकुरत होतं. एका शनिवारी दुपारी अमयने पल्लवीला मेसेज केला, "आज मोकळी आहेस ना? जरा बाहेर भेटूया." पल्लवी थोडी दचकली, कारण कॉलेजच्या बाहेर ते कधी भेटले नव्हते. तरीही तिने होकार दिला. ते दोघं शनिवारवाडा पाहायला गेले. मग जवळच कॅफे गाठलं. गरम कॅफेचा कप, हलकीशी म्युझिक आणि
समोर बसलेला अमेय पल्लवीला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. तू खूप चांगली आहेस पल्लवी, अमेय अचानक म्हणाला. ती थोडी लाजली पण मनात आनंदाने लहरी उमटल्या. तो दिवस त्याच्या नात्यांच्या वेगळ्या टप्प्यांची सुरुवात होती. एक दिवस कॉलेजच्या फेस्टची तयारी सुरू होती. अमेयला डान्स ग्रुपमध्ये एका दुसऱ्या मुलीसोबत रिया प्रोजेक्ट करताना पाहून पल्लवीच्या मनात काहीतरी कुरतडू लागलं. रिया खूप बोलली, मोकळी आणि अमेयसोबत सतत हसत खेळत होती. पल्लवी मनात म्हणाली, मी का एवढं विचार करते? तो माझा बॉयफ्रेंड नाही. पण तरीही संध्याकाळी अमेयने प्रोजेक्टबद्दल बोलताना तिला सांगितलं, रिया खूप चांगली डान्सर आहे. तिच्यामुळे आपलं ग्रुप जमणार आहे. ऐकून पल्लवी फक्त हलकंसं स्मित करून गप्प बसली. पण तिच्या मनात हलकीशी अस्वस्थता पसरली होती. फेस्टच्या दिवशी पल्लवी स्टेजच्या बाजूला उभी होती. अमेय डान्स करताना प्रत्येकाची वाहवा घेत होता. परफॉर्मन्स संपल्यावरच तो थेट पल्लवीजवळ आला आणि म्हणाला, हे घे. त्याने तिला एक छोटंसं गिफ्ट पॅक दिलं. पल्लवीने उघडून पाहिलं तर त्यात एक सुंदर की चेन होती. त्यावर कोसरलेलं होतं, बेस्ट फ्रेंड. अमेय म्हणाला, काही झालं तरी आपली मैत्री कायम राहील हे वचन. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कळलं की जरी तो तिला बेस्ट फ्रेंड म्हणत असतात तरी तिचं मन त्याच्याकडे वेगळ्याच भावना घेऊन पाहत होतं. एक दिवस अमेय क्लासला आला नाही. दुसऱ्या दिवशीही तो गायबच. पल्लवी चिंतेत पडली. शेवटी तिने त्याला कॉल केला तर त्याचा आवाज थोडा गंभीर होता. पल्लवी, घरात थोडा प्रॉब्लेम चालू आहे. मी कॉलेजला येऊ शकत नाही. पल्लवीला जास्त विचारायला तो तयार नव्हता. तिला कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली होती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीवरही ताण होता. दुसऱ्याच दिवशी पल्लवी त्याच्या घरी गेली. अमेयला पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला. तू इथे? मैत्री फक्त हसण्यात नसते अमेय, संकटातही सोबत राहायचं असतं, ती शांतपणे म्हणाली. पल्लवीने त्याच्या आईला घरकामात मदत केली, औषध आणली आणि अमेयसोबत बसून वडिलांची तब्येत कशी आहे यावर चर्चा केली. त्या दिवशी अमेयच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि आपुलकी आणखी वाढली. काही दिवसांनी अमेय कॉलेजला परत आला. क्लास संपल्यावर तो पल्लवीला कॅम्पसच्या बागेत घेऊन गेला. तू जे केलंस त्याबद्दल मी आयुष्यभर ऋषी आहे, तो म्हणाला. पल्लवी हसली. अमेय, मित्रासाठी एवढं करायला नको म्हणतोस? अमेयने तिच्या हातावर हलकेच हात ठेवला. तू फक्त मित्र नाहीस, माझ्यासाठी खूप खास आहे. त्या क्षणी दोघांच्या नजरा भिडल्या आणि त्यांच्यात न बोललेला एक भावनिक बंध तयार झाला. पल्लवीचा वाढदिवस जवळ आला होता पण तिने कॉलेजमध्ये कुणालाही काही सांगितलं नव्हतं. अमेयला मात्र सोशल मीडियावरून तारीख कळली. त्या दिवशी सकाळी पल्लवी क्लासमध्ये आली तेव्हा तिच्या बेंचवर एक छोटं पॅकेज आणि एक नोट होती. हॅपी बर्थडे पल्लवी, फ्रॉम समथिंग ओ केअर. पॅकेट उघडताच तिला एक सुंदर पेन आणि लहानसं हार्ट शेप पेंडल दिसलं. तिने मागे पाहिलं तर अमेय हसला उभा होता. सरप्राईज, तो म्हणाला. पल्लवीच्या मनात तो दिवस कायमच कोरला गेला. संध्याकाळी क्लास संपल्यावर अमेय आणि पल्लवी दोघं कॅम्पसच्या गेटपर्यंत चालत ती कबुली ऐकली होती. ज्या दिवशी पल्लवीच्या मनात आनंद होता त्याच दिवशी तिला एक धक्का बसला. लायब्ररीत तिच्या क्लासमेट्सला बोलताना तिने ऐकलं, अमेयचं नाव रियासोबत जोडतंय. दोघं खूप वेगळं एकत्र असतात. हे ऐकून तिचा चेहरा उतरला. मनात विचार आला, तो माझ्याशी एवढा जवळ आहे, मग रियासोबत का? तिच्या मनात गोंधळ सुरू झाला आणि त्या दिवसापासून ती अमेयपासून थोडी दुरावू लागली. पल्लवीने अमेयला मुद्दाम टाळायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये तो जवळ आला की ती बहाणा करून निघून जाई. ग्रुप प्रोजेक्टमध्येही तिने त्याच्याशी फारसं बोलणं कमी. अमेयला तिचा हा बदल लक्षात आला. एकदा त्याने विचारलं, पल्लवी, सगळं ठीक आहे ना? तिने फक्त हो असं सांगितलं पण डोळ्यातून काहीतरी
वेगळंच दिसतंय होतं. एका दिवशी रिया स्वतः पल्लवीला भेटायला आली. "तू माझ्यावर रागावली आहेस असं ऐकलं, पण कारण माहीत नाही." रियाने थेट विचारलं. पल्लवीने गोंधळून विचारलं, "तू आणि अमय?" रिया जोरात हसली. "अरे वेड्या, मी आणि अमय फक्त डान्स पार्टनर आहोत. त्याला मी माझा भाऊ मानते." त्या क्षणी पल्लवीच्या मनावर गैरसमजचा भार उतरला आणि तिला स्वतःवरच राग आला की तिने आधी विचारलं का नाही. दुसऱ्या दिवशी पल्लवीने अमयला कॅम्पच्या गार्डनमध्ये बोलावलं. ती शांतपणे म्हणाली, "माझ्याकडून चूक झाली. मी तुला चुकीचं समजले." अमयने तिच्याकडे 5 मिनिट केलं. "ठीक आहे, पण पुढच्या वेळी मला दोषी ठरवण्यापूर्वी विचार तरी कर." दोघं हसले आणि तो तणाव संपला. त्या दिवशी पल्लवीने जाणवलं, अमय तिच्यासाठी फक्त खास नाही, तर तिच्या आयुष्यातला तोच एक आहे. रियाबद्दलचा गैरसमज मिटल्यावर अमय आणि पल्लवीची जवळीक अजून वाढली. एका रविवारी अमयने तिला सिनेमाला बोलावलं. दोघांनी एक रोमॅन्टिक चित्रपट पाहिला. मग जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. जेवणास पल्लवीला आवडणारा पनीर बटर मसाला ऑर्डर करून अमयने तिच्या प्लेटमध्ये स्वतः सर्व्ह केले. "तुला आवडलं ना हे?" तो विचारतो. पल्लवी हसली. "तुला माझी आवड लक्षात असते हेच जास्त आवडत." त्या संध्याकाळी दोघांनी पहिल्यांदा हातात हात धरून शहराच्या रस्त्यावर फेरफटका मारला. कॉलेजच्या गार्डनमध्ये एक संध्याकाळ. दोघं बसले होते. सूर्यास्ताची सोनेरी किरण पल्लवीच्या चेहऱ्यावर पडत होती आणि अमय तिच्याकडे बघतच राहिला. "पल्लवी, मी काही सांगू का?" सांग ना." ती म्हणाली. थोडा थांबला, मग म्हणाला, "कधी कधी काही भावना शब्दात मानवत नाहीत, पण मनात मात्र खूप काळापासून असतात." पल्लवीच्या हृदयाची धडधड वाढली. तिला जाणवलं की तो त्या खास क्षणाच्या जवळ आहे. पण त्या रोमॅन्टिक वातावरणात अचानक एक धक्का बसला. अमयला घरून फोन आला. त्याच्या वडिलांनी ठरवलं होतं की अमयने कॉलेज संपताच कुटुंबाच्या बिझनेसमध्ये हात घालावा आणि परदेशात जाण्याची विचार सोडावा. अमय गोंधळला. त्यास करिअर, स्वप्न आणि कुटुंबाची अपेक्षा त्याचा संघर्ष सुरू झाला. पल्लवीला त्याच्या डोळ्यात चिंता दिसून होती, पण तिला कळत नव्हतं की आता ती त्याला कशी मदत करू शकेल. अमयच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता. एकीकडे त्याचं स्वप्न MBA करून परदेशात करिअर घडवायचं आणि दुसरीकडे वडिलांची इच्छा कुटुंबाचा व्यवसाय सांभाळायचा. काही दिवस तो कॉलेजमध्येही शांत झाला. क्लासेस ॲड करत होता, पण मन कुठेच लागेना. पल्लवीने विचारलं, "अमय, तू एवढा विचार का आहेस?" तो म्हणाला, "कधी कधी स्वतःच्या स्वप्नापेक्षा कुटुंबाची अपेक्षा जड वाटते." पल्लवी एका संध्याकाळी पल्लवीने त्याला कॉलेजच्या टेरेसवर बोलावलं. थंड वाऱ्यात ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, "अमय, निर्णय कठीण आहे, पण तुला जे खरंच हवं आहे तेच कर. कुटुंबाला पटवता येत, पण स्वतःच्या मनाला नाही." अमयच्या डोळ्यात हलकी चमक आली. "तू नेहमी मला बरोबर मार्ग दाखवतेस. मला माहीत नाही तुझ्याशिवाय मी काय केलं असतं." त्या क्षणी त्याला तिचं महत्त्व अजून खोलवर जाणवलं. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर अमयने पल्लवीला गार्डनमध्ये बोलावलं. संध्याकाळची हवा गार होती आणि झाडांच्या पानावरतून सूर्यास्ताची किरण झिरपत होती. अमयने हलकेच तिचा हात धरला. "पल्लवी, मी खूप दिवसापासून काही सांगायचं ठरवलं होतं. मी तुला फक्त मैत्रीण म्हणून बघू शकत नाही. आता मला तू आवडतेस खूप." पल्लवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसली, म्हणाली, "माझं मन तर खूप आधीपासून तुझं झालं आहे." अमय त्या क्षणी दोघांनी त्याच्या प्रेमाचं पहिलं वचन एकमेकांना दिलं. प्रेमाची कबुली झाल्यानंतर पल्लवी आणि अमयचं आयुष्य बदलून गेलं. कॉलेजमधली प्रत्येक क्षण आता त्यांच्यासाठी खास होता. एकत्र बसणं, क्लासला जाताना गुपचूप नजरानजर करणं आणि कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये नूडल्स खाणं. पल्लवीला आता सकाळपासून कॉलेजला जाण्याची आतुरता असे.
आणि अमेलाही तिचा हसरा चेहरा पाहिल्याशिवाय दिवस अपूर्ण वाटे. एका रविवारी अमेयने तिला सकाळी मेसेज केला, आज तुला एका खास ठिकाणी घेऊन जातो. तो तिला शहराबाहेरील एका टेकडीवर घेऊन गेला. वर पोहोचल्यावरच त्यांनी ढगांच्या सावलीतून खाली पसरलेलं शहर पाहिलं. अमेयने तिच्या केसावरून हलकेसं हात फिरवलं. म्हटलं, इथे आपण पहिल्यांदाच एकत्र आलो, पण आयुष्यभर अशाच क्षणाची मालकी हवी आहे. पल्लवीच्या डोळ्यात भावनाचं पाणी आलं आणि तिने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. एका दिवस पल्लवीने अमेयच्या फोनवर एक अनोळखी मुलीचा मेसेज पाहिला. तुझी आठवण येते. तिने काही न बोलता चेहऱ्यावर नाराजी दाखवली, पण मनात शंका घर करून बसली. त्या दिवशी तिने अमेयशी फारसं बोललं नाही. अमेय गोंधळला. काय झालं पल्लवी? भाग दुसऱ्या दिवशी पल्लवी अजूनही थोडी नाराज होती. अमेयने ठरवलं की तिला सरळ विचारायलाच, पल्लवी, तुझा मूड काही दिवसापासून ऑफ आहे, खरं कारण सांगशील? थोडा वेळ गप्प राहून पल्लवी म्हणाली, त्या दिवशी तुझ्या फोनवर मी एक मेसेज पाहिला, तुझी आठवण येते. माझ्या मनात शंका आली. अमेय हसला आणि म्हणाला, अरे, ती माझी शाळेतील जुनी मैत्रीण प्रिया आहे. ती परदेशात गेलीस आणि फक्त गप्पा मारायच्या म्हणून मेसेज केला होता. त्यात काहीच नाही. अमेयला चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा पाहूनच पल्लवी मन शांत झालं. माफ कर, मी पटकन निष्कर्ष काढला, ती म्हणाली. अमेय तिचा हात धरून सकर्ष दाबला. आपल्याला शंका राहून नये पल्लवी, तू माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्या क्षणी त्यास नातं आणखी मजबूत झालं, कारण आता त्यांना एकमेकावरचा विश्वास जास्त घट वाढू लागला आहे. पण ते गैरसमज मिटल्यावरच अमेयने पल्लवीसाठी एक छोटं सरप्राईज ठेवलं. त्याने तिच्या आवडीची सर्व गाणी प्लेट लिस्ट करून तिला दिली, सोबत एक छोटं कार्ड माझ्या हसऱ्या चेहऱ्यासाठी. त्या संध्याकाळी दोघं कॅम्पच्या गार्डनमध्ये बसून ती गाणी ऐकत होते. पल्लवीने मनात विचार केला, जर आयुष्य असतंच शांत आणि गोड राहिलं तर मला अजून काही नको. कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं होतं. वर्गात सगळीकडे प्लेसमेंटची चर्चा सुरू होती. पल्लवी थोडी चिंतेत होती. तिला आपल्या क्षेत्रात चांगली नोकरी हवी होती, पण अमेयबरोबर राहण्याचं स्वप्नही तिच्या मनात होतं. अमेयने तिला धीर दिला, आपण दोघं मेहनत करू पल्लवी, नोकरीही मिळवू आणि आपलं भविष्यही घडवू. कॉलेजमध्ये कंपन्याचे इंटरव्ह्यू सुरू झाले. अमेयला पहिल्याच प्रयत्नात एक चांगल्या कंपनी ऑफर लेटर मिळालं. पल्लवीला आनंद झाला, पण मनात थोडा दंड पण झालं. माझं काय? तिने दिवस रात्र तयार सुरू केली. अमेय तिच्यासोबत नोट्स बनवायचा, प्रश्न विचारायचा, पण पल्लवीला स्वतःवर थोडी शंका होती. पण एक दिवस इंटरव्ह्यूच्या आधी पल्लवीच्या वडिलांचा फोन आला. ते म्हणाले, पल्लवी, नोकरी मिळाली की लगेच घरी ये. आपल्या गावी एक मुलगा बघितलाय. हे ऐकून पल्लवीचं हृदय धडधडलं. तिला आता स्पष्ट कळलं, फक्त नोकरी नाही तर अमेयसोबत राहण्यासाठी लढावं लागणार आहे. त्या रात्री ती बराच वेळ अमेयकडे पाहत बसली, मनात विचार करत, माझा प्रेम जमण्यापेक्षा मला आता खूप धाडस करावं लागेल. पल्लवीने ठरवलं की ती वडिलांच्या इच्छेला घाईघाईने मानणार नाही. तिने सगळी ऊर्जा नोकरीसाठी तयारीत लावली. रोज सकाळी लायब्ररीत अभ्यास, दुपारी प्रोजेक्टिंग आणि रात्री मॉक इंटरव्ह्यू. अमेय तिच्या सोबत होता, पण पल्लवीच्या चेहऱ्यावरचा ताण तोही ओळखत होता. एके दिवशी तिने अमेयला म्हटलं, मला ही नोकरी मिळालीच पाहिजे, कारण तीच माझं स्वातंत्र्य आहे. दरम्यान वडिलांचा फोन रोज येऊ लागला. पल्लवी, तू नोकरीच्या मागे का लागली आहेस? मुलगा चांगला आहे, नोकरीवरच आहे, आयुष्य स्थिर होईल. पल्लवीला रागही येत होता आणि दुःखही. माझं आयुष्य मी ठरवू शकत नाही का, असा प्रश्न तिच्या मनात सतत येत होता. एका संध्याकाळी कॅम्पच्या बागेत बसून तिने अमेयला सगळं सांगितलं. माझे बाबा मला लग्नासाठी तयार करत आहेस, पण मी तयार नाही. मी नोकरी मिळेपर्यंत आणि माझं भविष्य ठरेपर्यंत लग्न करणार नाही. कदाचित त्यासाठी मला
त्यांच्याशी भांडावं लागेल. अमेयने तिचा हात धरला आणि गंभीरपणे म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे पल्लवी. तू जे ठरवशील त्यासाठी मी लढेन. त्या क्षणी पल्लवीला पहिल्यांदाच जाणवलं, तिच्या प्रेमात फक्त गोडवा नाही तर लढण्याची ताकदही आहे. तो दिवस आला. पल्लवींचा सर्वात महत्त्वाचा इंटरव्ह्यू. सकाळपासून पाऊस सुरू होता, पण पल्लवीचा आत्मविश्वास डळला नव्हता. अमेयने तिला शुभेच्छा देत म्हटलं, तू नक्की यशस्वी होईल. इंटरव्ह्यू दरम्यान तिने आत्मविश्वासाने प्रश्नाची उत्तर दिली. संपूर्ण पॅनेल तिच्या तयारीने प्रभावित झालं. काही दिवसांनी मेल आला, कॉंग्रॅच्युलेशन युअर एरी सिलेक्शन. पल्लवी आनंदाने रडू लागली, पण घरी फोन केल्यावर वडिलांचा प्रतिसाद थंड होता. ठीक आहे, पण लग्नाचं काय? पल्लवीला कळालं की लढाई अजून संपलेली नाही. घरी गेल्यावर वातावरण गंभीर होतं. वडिलांनी पुन्हा मुलांचा विषय काढला. पल्लवी ठामपणे म्हणाली, बाबा, माझं लग्न मी माझ्या मर्जीने करेल. मी अमेयवर प्रेम करते आणि तोच माझा जीवनसाथी असेल. घरात शांतता पसरली. आईच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती म्हणाली, जर तो तुला खरंच जपणार असेल तर आम्हाला हरकत नाही. काही महिन्यांनी अमेय आणि पल्लवी दोघेही आपल्या नोकरीमध्ये स्थिर झाले. पल्लवीच्या वडिलांनी शेवटी अमेयला भेटायला मान्य केलं. अमेयच्या प्रामाणिक स्वभावाने ते प्रभावित झाले. त्या दिवशी पल्लवीला जाणवलं, प्रेम फक्त भावनिक नाणे नव्हे तर संयम, संघर्ष आणि विश्वासाने जिंकता येत. कथा संपली, पण पल्लवी आणि अमेयचं प्रेम आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत होतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.